चला नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचं जे आपली विभागीय डिपार्टमेंटल CDPOची एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ते आहेत नियम. ओके, या नियमावर आपल्याला संभाव्य प्रश्न किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात एक दिशा देण्यासाठी खूप जणांनी मला विचारणा केली. तर अभ्यास करताना प्रश्नाचं एक अनालिसिस करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे प्रश्न असणे. ओके, मग आता आयोग आपल्याला कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर आपल्याकडे खूप सारा रेफरन्स नाहीये. मग आयोगाची जी नियमावर प्रश्न विचारण्याची पद्धती आहे ती कशी आहे त्या धर्तीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज प्रश्न आणि त्याचं व्यवस्थित विश्लेषण, एक आयडिया येण्यासाठी किंवा एवढे सगळे नियम, मग नियमामध्ये काय अभ्यास करायचा, पाठांतर करायचं का, लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आणि प्रश्न पाहणार आहोत. त्याआधी सगळ्यांना सांगतो की अभ्यास करताना अडचण येते, प्रश्न कुठून येणार आणि कसे विचारले जाईल, आयोगाचा विचारण्याचा ओघ कसा आहे. ओके, जसं की आपल्या CDPO एक्झाममध्ये आपण बॅच सुरू केली आहे, ती बॅचमध्ये 1000 पेक्षा जास्त प्रश्न, त्या प्रश्नावर सविस्तर विश्लेषण आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. आणि एक लक्षात घ्या की सगळे प्रश्न आपले आयोगाच्या धर्तीवर, ओके, आयोगाच्या आत्तापर्यंतच्या रिसेंटली झालेल्या अदर एक्झाम असतील किंवा आत्तापर्यंत त्यांनी नियमावर, कायद्यावर कशा प्रकारे त्यांचा ओघ आहे प्रश्नाचा, या सर्व गोष्टीचा विचार करून त्यावर आपण प्रत्येक नियमावर एक लेक्चर असेल की त्या नियमावर कशा प्रकारे वेगवेगळे प्रश्न तयार होतात हे सर्व आपल्याला बॅचमध्ये आहे. ज्यांना कुणाला बॅचबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा आता ऑलरेडी जे आपल्या चॅनलवर आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे किंवा उत्कृष्ट इन्स्टिट्यूटचं तुम्ही ॲप्लिकेशन, उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तिथं व्हॉट्सअप करा, तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिली जाईल. बघा, आपण आता थेट प्रश्नाकडे येऊ. प्रश्न काय? ओके, प्रश्न काय? पहिला बघा, आता आपण कोणता नियम पाहत आहोत? सेवा शर्ती नियम 1981चा, नागरी सेवा, महाराष्ट्र नागरी सेवा. ओके, 81च्या नियममध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला प्रश्न आहे, पदावरून निलंबित असताना धारणाधिकार. ओके, धारणाधिकार संदर्भात कलम 21, कलम 22 मध्ये आपल्याला माहिती आहे तरतूद केल्या आहे. नियममध्ये या तरतूद केल्या आहे. जसं 21 नियम काय सांगते, 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक पदावर किंवा एखाद्या पदावर आपण त्याचे धारणाधिकार घेऊ शकत नाही, असं 21 मध्ये सांगितलेले. किंवा एकाच पदावर 2 व्यक्ती धारणाधिकाराचा हक्क सांगू शकत नाही. म्हणजे काय, आता कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो? नियमावर विचारला जाऊ शकतो का? नाही. बघा, मग हाच तर कन्सेप्ट होता, हाच तर सांगण्याचा हेतू होता की प्रश्न काय विचारणार आहेत नियमावर. ओके, नियम, त्याचे पोट नियम, याच्यावर काय विचारणार आहेत आणि आयोगाचा ओघ कुठे असणार आहे. बघा, प्रश्न कसा राहील. पहिला प्रश्न आपण आता घेऊया की त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय, धारणाधिकार राहतो का? कसं? निलंबित असल्यानंतर. नाही, रद्द होतो. होय, तो अबाधित राहतो. अर्ध्या काळासाठी राहतो. विभाग प्रमुखावर अवलंबून असतो. ओके, याचं उत्तर काय? होय, तो अबाधित राहतो. जर निलंबित असेल एखादा कर्मचारी आणि धारणाधिकार त्याचा हक्क असतो त्याच्यावर, जर बडतर्फ केलं किंवा पदावर रिमूव्ह केलं किंवा पदावरून दूर केलं तर त्यावेळेस बडतर्फ आणि पदावरून दूर करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्हाला तिथे तो धारणाधिकार राहत नाही. पण जर निलंबित असेल, निलंबन म्हणजे सेवेतून बडतर्फी नाही आहे, कर्मचाऱ्याला मूळ पदावरील त्यांचा जो धारणाधिकार आहे तो अबाधित राहतो, तो कायम राहतो. आता बघा, एक गोष्ट परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं आहे. बघा, एक तर पहिली गोष्ट, निलंबन हे तात्पुरते असते. बडतर्फी, डिसमिसल, ओके, या गोष्टी काय असतात, या कायमस्वरूपी असतात. बडतर्फीमध्ये धारणाधिकार आपला संपतो किंवा एंड होतो. ओके, अशा गोष्टीने परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विचारला तर निलंबित असताना धारणाधिकार राहतो का? ओके, आता शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कर्मचाऱ्याला मुख्यालय सोडता येते का, असा प्रश्न विचारला. ओके, असा प्रश्न जर विचारला त्याचं उत्तर काय आहे? होय, सुट्टीच्या दिवशी. होय, कामाच्या वेळेनंतर. नाही, मुख्यालय सोडताना परवानगी आवश्यक असते. याचं उत्तर काय? सी, मुख्यालय सोडताना त्यांना परवानगी आवश्यक असते. तर इथे बघा, परवानगी बंधनकारक आहे का? कशी पूर्व परवानगी कशी गरजेची असते? बघा, आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा. ओके, मुख्यालयात राहणे आणि सोडताना परवानगी घेणे त्यांच्यावर काय असते? बंधनकारक असते. ओके, अशा गोष्टीने, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला
येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. एक तुम्हाला अभ्यास करताना, नियम वाचताना कशा प्रकारे अजून एक पुढच्या प्रश्नामध्ये संविधानिक काय गोष्टी तरतुदी केल्यात, जसं की आपल्याला माहिती आहे 309 या कलमानुसार जे नियम बनतात ते कोण बनवतं? संविधानिक. आता तिथं परीक्षेला प्रश्न विचारतात. मग आपल्याला माहिती आहे राज्यपाल हे नियम अधिनियमित करतात, त्यांच्यानुसार सुरू होतात. आता संरक्षणाचा जर प्रश्न असेल, आता कन्फ्युजन कसं होतं बघा परीक्षेला, संविधानिक जे कलम दिलेले आहेत मी ऑलरेडी सांगितलेले आहे, जसं 311 नुसार काय डिसमिसल, प्रोटेक्शन ऑफ डिसमिसल या संदर्भात प्रोटेक्शन दिलेलं आहे. या संदर्भात 311 कलम जे संविधानामध्ये दिले, राज्यघटनेमध्ये दिले. 309 311 मध्ये कन्फ्युज होतं, मग तो प्रश्न विचारणार आहे. मग इथं तुमची गफलत होऊ नये अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काळजी घ्यावी. ओके, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यास कर्मचाऱ्याच्या मागील सेवेचे काय होते? राजीनामा दिला, आपण बघा निलंबन तात्पुरते असते. राजीनामा दिला तर सर्व मागील सेवा ह्या काय होतात? जप्त होतात. शब्द कसा वापरायचा बघा, जो नियमामध्ये शब्द दिलाय ना, माझं असं म्हणणं आहे की नियमाच्या बाहेर तो कुठलाही शब्द वापरायचा नाही. मग काय होतं? ती काय होतात? जप्त होतात. हा शब्द जिचं नियममध्ये तुम्हाला जो नियमामध्ये दिलेला शब्द तोच ॲज इट इज लक्षात ठेवायचा. अदरवाईज दुसरा शब्द त्याला सिमिलर जरी असेल किंवा त्याचा समानार्थी शब्द असेल, पण नियमामध्ये ज्या शब्दाची तरतूद केलेली आहे, तो शब्द इन्व्हॉल्व आहे किंवा त्याच्यामध्ये ऍड आहे, तोच शब्द वापरायचा. बघा नियम 33 मध्ये काय सांगितलंय? राजीनामा दिल्यास मागील सेवेचे फायदे सर्व काय होतात? जप्त होतात. आता इथे गोष्ट आहे, अजून एक गोष्ट आहे. आता हे बघा स्पष्टीकरण झालं. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अजून या प्रश्नावरून अजून काय प्रश्न तयार होऊ शकतात हे पण आपल्याला पाहायचंय. बघा हा सर्वात महत्वाचा कीवर्ड आहे. बघा कीवर्ड मी कायम सांगत असतो, कोणताही नियम किंवा तुमचा अधिनियम वाचतायत, नियम वाचतायत, तिथे कीवर्ड खूप महत्वाचं असतं. कीवर्ड म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये काय, राजीनामा म्हणजे मागील सेवेच्या सर्व जो लाभ असतो, त्या मिळणाऱ्या ज्या बेनिफिट्स किंवा लाभ असतो त्याच्यावर पूर्ण पाणी फिरलं जातं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणतीही रजा मंजूर नसताना एखादा कर्मचारी गैरहजर राहिला तर त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते किंवा कारवाई होऊ शकते? ओके, हा आता बघा एक शब्द बघा, पहिली गोष्ट बघा, सेवेतील खंड. ओके, सेवेतील खंड ब्रेक इन सर्व्हिस मानला जाऊ शकतो. म्हणजे काय? आता अनधिकृत गैरहजेरी, गंभीर तुमचं गैरवर्तन समजलं जातं, त्याच्यामुळे तुमच्या सेवेत खंड पडतो, असं मागील सेवा त्याच्यामुळे काय होते? त्या कारणामुळे रद्द होतात. ओके, सेवेतील खंड पडल्यास निवृत्ती वेतनासाठी जसं की पेन्शन आवश्यक असणारी सेवा नव्याने मोजावी लागते. एक बघा म्हणजे काय, इथे लक्षात ठेवा, इथं एक लक्षात घ्या, काही ठिकाणी असे क्लॉज आहेत. ओके, म्हणजे जर सेवेतील खंड असेल तर त्यावेळेस तुमच्या पेन्शन मिळण्यासाठी आवश्यक असणारी जी सेवा नव्याने मोजली जाते, मागील सेवा त्या ठिकाणी 0 पासून काउंट होते, म्हणजे 0 समजली जाते. म्हणजे बघा या गोष्टीचा असा इम्पॅक्ट आहे नियमामध्ये. अशा गोष्टी परीक्षेला विचारू शकतात. हे पण सगळे नियमामध्ये उल्लेख आहे, पण आपल्याला त्याच्यामधला क्रक्स पाहायचा आहे. एवढे सगळे नियम, त्याचे पोट नियम एवढे लक्षात ठेवायचे नाही. या अशा अनुषंगाने असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती, व्हॉलंटरी रिटायरमेंट सर्व्हिसेस, आपल्याला VRS म्हणतो ना आपण, यात मुख्य फरक काय असं विचारलंय. आता काय फरक आहे? राजीनामा दिल्यानंतर मागील सेवेचा सगळा लाभ किंवा संपूर्ण लाभ तुम्हाला मिळत नाही. VRS ह्या टर्म्स अँड कंडिशन फॉलो केला जातो. म्हणजे काय? त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया असतो तो काय केला जातो? VRS मध्ये तो कन्सिडर केला जातो. मग तो फुलफिल झाल्यानंतर VRS कन्सिडर केले जाते. आता एक गोष्टी दोन्हीमध्ये फरक आहे. आता ह्याच्यात काय विचारले? मुख्य फरक काय? राजीनाम्यात मागील सेवा काय होतात? जप्त होतात. आणि दुसरी गोष्ट स्वेच्छानिवृत्ती, VRS मध्ये काय होतं? तो लाभ किंवा स्वेच्छानिवृत्तीने तुमचं काय निवृत्ती वेतन हे आणि इतर जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला मिळले जातात. बघा स्वेच्छानिवृत्ती ही हे बघा नियमानुसार अर्हताकारी पूर्ण झाल्यावर घेतली जाते, त्याच्यामुळे तुमचा लाभ काय असतो? सुरक्षित असतो. ओके, फायदेशीर असते VRS ॲज कम्पेअर टू तुमचं राजीनामा. ओके, आता बघा हा इथे बघा, इथे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याच्यात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. आता बघा कर्मचाऱ्याला दुपारनंतर, शब्द कसा आहे? दुपारनंतर. लक्षात घ्या, कार्यमुक्त केल्यास, कार्यमुक्त त्यांचं त्या ठिकाणी तिथला जो चार्ज असेल तो त्याच्यापासून मुक्त केलास म्हणजे दुसरा चार्ज टेक ओव्हर करण्यासाठी, तर त्या दिवसाचे वेतन कुठून मिळतं? मग नवीन ऑफिस म्हणून मिळतं का जुन्या ऑफिसमधून मिळतं? ठीक आहे, ते शब्द वापरला दुपारनंतर. ठीक आहे, दुपारनंतर वापरला. आता दुपारपूर्वीचं काय? तो वेतन कुठून मिळणार? या 2 गोष्टी एक लक्षात ठेवायच्या. दुपारनंतर जर कार्यमुक्त झाला असेल तर जे जुने ऑफिस आहे ना, दुपारनंतर म्हटल्यानंतर जुने ऑफिस जिथं तो
काम करत होतं त्या तिथून त्यांना त्या दिवसाचे वेतन मिळतं. आणि दुपारपूर्वी जर असेल तर नवीन नवीन जे ऑफिस आहे ते तुम्हाला त्या ठिकाणचं वेतन दिलं जातं. ओके, जुन्या कार्यालयाकडून वेतन मिळतं. ओके, आता बघा स्पष्टीकरणमध्ये दुपारनंतर पदभार सोडल्यास तो पूर्ण दिवस जुन्या पदावर काम केल्याचे मानून त्याला जुने कार्यालय त्या दिवसाचं वेतन देतात. ओके, क्लिअर. आता बघा, आता आपल्याला एक पाहायचंय दुपारनंतर म्हटल्यानंतर दुपारपूर्वी काय बघा, दुपारनंतर कार्यालय जुनं ऑफिस पे करतं आणि नवीन ऑफिस दुपारपूर्वी. ओके, या दोन गोष्टी म्हणजे याच्यावरून दोन प्रश्न आपले तयार होतात, दुपारपूर्वी दुपारनंतर. आणि अशाच ठिकाणी एमपीएससी प्रश्न विचारते म्हणजे जिथं कन्फ्युजन असते, जिथे काही कंडिशन असेल, कंपॅरिझन असेल, दोन्हीमध्ये काहीतरी वेगळं एक तुलनात्मक गोष्टी असतील तर त्या ठिकाणी एमपीएससी कायम प्रश्न विचारते. बघा, आता बघा, बदलीच्या वेळी जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे किंवा प्रवासाचा भत्ता मिळण्याचा अधिकार कोणाला असतो? ओके, एक तर पहिली गोष्ट, स्वतःहून एखाद्याने बदली घेतली असेल म्हणजे इथे काय विचारलंय, बदलीच्या वेळेस स्वतः विनंती करून घेतली असेल तर त्या ठिकाणी मिळतं का? नाही. एकमेव कारण आहे, फक्त प्रशासकीय कारण जर असेल, प्रशासकीय कारणास्तव जर बदली झाली असेल, ओके, त्यावेळेस फक्त तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्या ठिकाणी मिळतो. ओके, फक्त त्याच गोष्टीवरून प्रशासकीय गरज, ओके, विरुद्ध स्वतःची विनंती. म्हणजे काय, विनंती बदलीसाठी प्रवास भत्ता दिला जात नाही. ओके, एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस विनंती बदली असेल त्या ठिकाणी प्रशासकीय तुमचा जो ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्या ठिकाणी मिळत नाही. ओके, बघा आता पुढचा प्रश्न, एकदा आता हा एक महत्वाचा परीक्षेला प्रश्न आहे, विचारू शकतात. एकदा सेवा पुस्तकात आपले सर्व्हिस बुकमध्ये नोंदवलेली जन्मतारीख बदलता येते का? ओके, बदलता येते का? बघा, एक गोष्ट क्लिअर होती तुमची इथं, कन्फ्युजन तुमचा प्रश्न पण काय विचारले जाऊ शकतो हे पण कळतं आणि त्यावर तुमचं टॉपिक पण क्लिअर होतं. एक दोन्ही गोष्टी क्लिअर होतात म्हणजे काय, त्याच्यावर असणारे काही जे कन्फ्युजन आहेत. आता सर्व्हिस बुकमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या तुमचं एक जन्मकुंडलीसारखी रोल असतो सर्व्हिस बुक म्हणजे, है ना. सर्व्हिस बुक व्हेरी इम्पॉर्टंट. मग जसं की तुमचे काय तुमचं फिटनेस सर्टिफिकेट, आपल्याला माहिती आहे कायमस्वरूपी एखाद्या पदावर जायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं फिटनेस सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेशन असतं ते, त्याची सुद्धा नोंद केली जाते, है ना, सर्व्हिस बुकमध्ये. तर जन्मतारीख याच्यामध्ये एक एक उदाहरण म्हणून सांगतो, आपले जनरल व्ही के सिंग, जसं की आर्मीचे चीफ होते. ओके, यांच्या संदर्भात जो त्यावेळेस ते जनरल होते त्यावेळेस एक मी रिसेंट त्यावेळेसच्या न्यूजपेपरमध्ये ऐकलं होतं, त्यावेळेस काही ते इश्यू झाला होता जन्मतारखेचा. मग चेंजेस होतात का? होतात. मग सहजासहजी होतील का? कधी पण त्याच्यामध्ये बदल करता येईल का? ओके, या गोष्टी बघूया आपण आता. जन्मतारीख बदलता येते का? यस, बदलता येते, फक्त काय, विहित मुदतीत. ओके, आणि दुसरी गोष्ट, स्ट्रॉंग एव्हिडन्स, सबळ पुरावा जर असेल आणि ते पण शासनाच्या मान्यतेने. म्हणजे तीन गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या ना, हे तीन कीवर्ड लक्षात ठेवा. बघा, एक लक्षात ठेवा, जन्मतारखेत बदल करण्यासाठी अत्यंत कीडक नियम आहेत. त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर बघा, विहित वेळेत शासनाच्या उच्चस्तरीय मान्यतेने आणि शक्य आहे. जन्मतारीख बदलणे पूर्णपणे अशक्य नाही, पण त्यासाठी केवळ विभाग प्रमुखाची परवानगी आवश्यक नसते, त्यांना थेट शासनाचे मान्यता आवश्यक असते. बघा, याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची जर मान्यता असेल त्याच ठिकाणी जन्मतारीख म्हणजे चेंजेस होऊ शकतात. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, शासकीय सेवेतून बडतर्फ केल्यास मागील सेवेचे काय होते? बडतर्फ केले, मी ऑलरेडी सांगितलं, निलंबनामध्ये तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या सेवा त्या कोलॅप्स होत नाहीत. पण जर बडतर्फ केले असेल, सर्वात मोठी शिक्षा असेल ते बडतर्फ करणे, है ना. बडतर्फ केले तर मागील सेवा काय होता, पूर्णपणे मागील सेवा जप्त होत्या आणि कोणतेही लाभ मिळत नाही, ह्याचं उत्तर आहे. ओके, बघा, याच्यामध्ये बडतर्फी ही सर्वात मोठी शिक्षा आहे. नोकरीसह यात सर्व लाभावर. आता बडतर्फीमध्ये दुसरी शासकीय नोकरी करता येते का बडतर्फ केल्यानंतर? तर बिलकुल नाही. म्हणून आता दोन गोष्टी आहेत, एक बडतर्फ आणि एक सेवेतून काढणे. आता बघा, बडतर्फीमध्ये काय होतं, डिसमिसल मध्ये भविष्यात कोणतीही शासकीय नोकरीस तिथे तुम्ही पात्र नसतात, अपात्र असतात. जर सेवेतून काढलं असेल, सेवेतून काढणे आणि बडतर्फ या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता मग सेवेतून काढलं तर अपात्रता. ओके, मग ह्यासाठी ते अपात्र राहतील का? तर ते शासकीय नोकरीमध्ये अपात्र होत नाही. या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युजन दूर ठेवा. आणि आपण धारणाधिकार संदर्भात बघितलं, निलंबनामध्ये त्यांचा धारणाधिकार तसाच राहतो, त्यांचा त्या पदावरचा हक्क तो तसाच राहतो. निर्वाह भत्ता कधी मिळतो? निलंबित असल्यानंतर निर्वाह भत्ता मिळतो. ते पर्सेंटेजमध्ये जर विचारलं किती पर्सेंटेजमध्ये मिळतो, निम्म्या 50%. ओके, 50% निम्मा निर्वाह भत्ता मिळतो, जसं रजेचा. ओके, आता बघा पुढचा प्रश्न, कर्मचाऱ्याला दोन वेगवेगळ्या पदांचा अतिरिक्त कारभार दिल्यास त्याचे मूळ वेतन कसे ठरले जाते?
आता 2 कारभार केला. आता मला एक सांगायचं की तुम्ही नियम 21 काय सांगतोय? नियम 21 सांगतो धारणाधिकार हा एकाच पदावर असतो. ओके, 2 पेक्षा अधिक एखादा व्यक्ती 2 पेक्षा अधिक पदावर धारणाधिकाराचा हक्क सांगू शकत नाही. किंवा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा धारणाधिकार असलेला हक्क असणार कर्मचारी त्याच्याऐवजी स्थानापन्न होऊन दुसरा एखादा अधिकारी आला. स्थानापन्न आणि धारणाधिकार या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्थानापन्न म्हणजे काय, तो तात्पुरत्या काळासाठी तिथे फक्त कर्तव्याच्या बेसवर त्या पदावर असतो, धारणाधिकार नसतो. म्हणजे धारणाधिकार हक्क असलेला चेअरवर जरी बसलेला असला, जरी तो एखादा निलंबित अधिकारी असेल, त्याच्याऐवजी त्याला तो धारणाधिकार हक्क मिळत नाही. फक्त स्थानापन्नमध्ये काय मिळतं, ते कर्तव्य समजून ते त्यांनी बजावले असं कन्सिडर केलं जातं. इथे काय विचारलंय, 2 पदावर वेगवेगळ्या पदावर काय केलंय, काम करत असेल तर मग त्यांना वेतन कसे मिळतं? एक तर पहिली गोष्ट, एका पदाचे पूर्ण वेतन तर मिळणार. ओके, दुसरी गोष्ट, दुसऱ्याच्या नियमानुसार अतिरिक्त कारभार भत्ता मिळतो बघा. म्हणजे इथे फक्त एक लक्षात ठेवा, एक पूर्ण वेतन आणि अतिरिक्त कारभार भत्ता. ओके, ड्युअल चार्ज अलाउन्स असं मिळलं जातं. ओके, आता एक पुढे बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितले निलंबन काळात निर्वाह भत्ता मिळतो. तर ते किती मिळतो? ओके, नियमामध्ये दिले ना, आपल्या नियमामध्ये निम्म्या वेतना इतका. ओके, म्हणजे इथे 50%, जर परीक्षेला विचारलं टक्केवारीमध्ये 50% रजा वेतनासारखा असतो तो, आणि त्याच्यामध्ये महागाई भत्ता, असे 2 मिळून निम्मा. याचं पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. ओके, आता बघा इथे थांबा, हा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो 100%. याला स्पॉट करा, 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिथं संविधानिक असतील, तिथं एक्सेप्शन असतील, तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता प्रश्न काय, अनुच्छेद 3 संविधानाच्या 309 नुसार केलेले नियम कोणाला लागू होत नाहीत? एक लक्षात ठेवा, कोणाला लागू होत नाहीत म्हणजे कोणाला लागू होत नाहीत? आता अखिल भारतीय सेवा आहे, अखिल भारतीय सेवेमध्ये जसं IAS असेल, IPS असेल, यांना लागू होत नाही. जसं उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, यांना हा नियम लागू होत नाही. जिथं अपवाद असतो तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते एक लक्षात ठेवा. अपवाद जिथं विचारलाय तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अखिल भारतीय सेवामध्ये जसं की IAS असेल, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये, इंडियन पोलीस सर्व्हिसेसमध्ये असेल, ज्या अखिल भारतीय सेवा आहेत त्यांच्यामध्ये त्यांना हे लागू नाही. हे संविधानामध्ये कलम 309 मध्ये सांगितलेलं आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याला स्पॉट करतो मी. म्हणजे तुम्ही तयारी, तुम्हाला जर विचारलं तर हा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. ओके, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा अर्थ ठरवण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? हा सुद्धा व्हेरी IMP क्वेश्चन आहे. एक पहिली गोष्ट, सगळ्यांना वाटतं सामान्य प्रशासन विभाग आहे, बिलकुल नाही. त्याचं उत्तर आहे वित्त विभाग. जर ज्यावेळेस या नियमाचा अर्थ काढायचा असेल, अनुअर्थ, तर त्यावेळेस तो अधिकार फक्त वित्त विभागाला आहे. ही सगळ्यात आवर्जून एक समजून घेण्याची गोष्ट आहे. या नियमाबाबत कोणतीही शंका किंवा काही एखादं वाद किंवा अनुअर्थ लावायचा असेल तर तो अधिकार फक्त वित्त विभागाला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण जे संभाव्य प्रश्न आहेत बघितले. प्रत्येक नियमावर आपले 50 प्रश्न मिळून असे 1200 पेक्षा जास्त प्रश्न आपल्या बॅचमध्ये राहतील. बॅच जर जॉईन करायचे असेल तर सर्वांनी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्रत्येक नियमावर MPSCच्या अनुषंगाने त्या धर्तीवर प्रश्न आणि त्याचं व्यवस्थित विश्लेषण केलं जाईल. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जो विषय, ज्याच्यावर कशा प्रकारचे संभाव्य प्रश्न राहतील, जे तुमचे डाऊट्स आहेत, तुमचं त्यावेळेस कन्फ्युजन आहे, या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी या बॅचमध्ये मिळेल. आणि ही बॅच फक्त तुम्ही घेऊ शकतात 1499 रुपयामध्ये. एकदम माफक दरामध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकतात. ओके, याच्यामध्ये सर्व नियम आणि त्याच्यावर व्यवस्थित विश्लेषण या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, मला आशा आहे तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचा एक तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नक्की फायदा होईल. आणि त्याच्यावर कसे प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने पुढील अभ्यासासाठी एक व्यूहरचना किंवा एक स्ट्रॅटेजी असण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे, ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा, आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आधी चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.